महाराष्ट्र राज्य वाहतूकदार बचाव समितीचा राज्यस्तरीय मेळावा, वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा. फिटनेस फी, ई-चलन लूट, वाहन ब्लॅकलिस्ट व चेकपोस्ट बंदबाबत ठोस भूमिका घेण्याचा निर्धार. महाराष्ट्र राज्य वाहतूकदार बचाव समितीच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. आपल्या हक्कासाठी एकत्र येत वाहतूकदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरविणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. बैठकीत 15 ते 20 वर्षांवरील वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या अन्यायकारक फिटनेस फी वाढीच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. तसेच फिटनेस सेंटरमधील कथित भ्रष्टाचार व ऑटोमेटेड टेस्टिंग सेंटरच्या विषयावरही भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. ई-चलन प्रणालीमुळे होत असलेली कथित आर्थिक लूट आणि 45 दिवसात दंड न भरल्यास वाहन ब्लॅकलिस्ट करण्याच्या निर्णयाबाबत वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या संदर्भात ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय वाहनांवर होणारी चुकीची कारवाई, राज्यातील चेकपोस्ट बंद करण्याची मागणी आणि रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळाच्या धर्तीवर वाहतूकदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची गरज यावरही सखोल चर्चा होणार आहे. प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे परिवहन व ट्रॅफिक पोलीस विभागाकडून वाहनधारकांची होत असलेली कथित पिळवणूक व फसवणूक थांबवण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील सामाजिक व राजकीय संघटनांनाही या बैठकीस उपस्थित राहून पुढील लढ्याची दिशा ठरवण्यात सहभागी नोंदविण्याचे आवाहन मान्य करण्यात आले. हा लढा फक्त वाहतूकदार म्हणून लढण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित सज्ज आहोत असा निर्धार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. पुढील काळात आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल हा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आज या ठिकाणी महाराष्ट्रातली सर्व वाहतूकदार संघटनेची जी बैठक झाली, त्या बैठकीचा मुख्य उद्देश का शासनाने नवीन धोरण वाहतूकदारांवर लादलंय. ठीक आहे, शासनाचा आम्ही आदर करतो. शासन वाहतूकदारांसाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी जातं, पण त्याचा वेगळा हे करून अधिकारी लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने ते वाहतूकदारांना वेठीस धरतात. तर शासनाला मला एकच सांगणं आहे का ह्या अधिकाऱ्यांना आपण जो आपण कायदा पास करतो त्या कायद्यामधल्या छोट्या तरतुदी असेल त्या तरतुदीचा वापर करून अधिकारी गाडीवाल्यांना वेठीस धरता, हे वेठीस धरणं थांबवावे. आमच्या वाहतूकदारांना, आमचे वाहतूकदार संपलेले आणि आता आमची सहनशीलता पण संपलेली आहे. आज आमच्याकडे काहीच नाही. आज आमच्या गाडीचं जर काही झालं तर आमच्या बायकांच्या गळ्यामध्ये जे 4 मणी आणि मंगळसूत्रे होते ते पण विकून झालेले आतापर्यंत. आता आम्ही याच्या उपर आता आम्ही शासनाला काहीच करू शकत नाही. आणि एक छोटासा उदाहरण सांगतो. एक 15 ते 20 वर्षाची गाडी, आता 20 वर्षाच्या गाडीच्या पुढचं तुम्हाला सांगतो, 28,000 रुपये फिटनेससाठी तुम्ही फी घेतात. ठीक आहे, गाडीचे पेपर क्लिअर केले पाहिजे यासाठी आम्ही पण बांधील आहोत. गाडीचे पेपर सर्व क्लिअर राहिले पाहिजे. पण जो माणूस 28,000 रुपये देणार आहे, पण त्यात 28,000 रुपये द्यायला त्याच्याकडे 28,000 नाही, 28,000 दिल्यानंतर पण अधिकारी लोकांनी हेच रेडियम पाहिजे, ते पाहिजे, 6 अंकी नको, 12 अंकी काय म्हणतात ते 16 अंकी स्पीड गव्हर्नर पाहिजे किंवा असा झेब्रा पाहिजे, त्याचं बारकोड पाहिजे. आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुम्ही कोणतंही रेडियम लावून जा, पण 600 रुपयाचा बारकोड घेतला का तुमचं रेडियम पास. मग हे कोणतं धोरण आहे? शासनाने याच्यावर कंट्रोलिंग का करत नाही? अहो, तुम्ही असं काही ओरिजिनल रेडियम आहेत का ज्या कंपन्या तुम्ही हे केलेल्या आहेत त्या कंपनीचं ओरिजिनल रेडियम चेक करण्याचं हे शासनाचं काम आहे आणि हे प्रशासनाचं काम आहे, जे अधिकाऱ्यांचं काम आहे. त्याला तसं डिव्हाइस द्या तुम्ही. जुन्या गाड्यांना सीट बेल्ट, ज्या वेळेस ती काय म्हणतात 2095-90 ची गाडी आहे त्यावेळेस आपल्या याच्यामध्ये सीट बेल्टचा कुठे उल्लेखच नव्हता. मग तुम्ही आज परत सीट बेल्ट मागताय. 28,000 पण घेतो. 28,000. बरं, मला शासनाला म्हणजे अधिकाऱ्यांना किंवा शासनाला एकच प्रश्न विचारायचा आहे. 28,000 घेतल्यानंतर त्या गाडीत काय बदल होतो का तुमची ती गाडी पास होती हे तरी आम्हाला सांगावे. 28,000 कशासाठी घेतात? आम्ही प्रत्येक प्रकारचे, आम्ही विविध प्रकारचे टॅक्स देणारे, फक्त देशातली एकच व्यवस्था आहे का ही अलग प्रकारचे 19 ते 20 प्रकारचे टॅक्स आम्ही सरकारला देतोय. ते बी प्रीपेड. पहिले टॅक्स देतो, नंतर आमचं काम होतं. आमचा टॅक्स कोणताही बाकी नाही. सर्वात जास्त टॅक्स पेअर आम्ही आहे. भारताच्या GDP मध्ये सर्वात मोठा हातभार आमचा आहे आणि आम्ही आज एकदम काय म्हणतात वंचित आहोत. कोणत्याही आमच्या चालकांना कुठे सुविधा नाही, चालकांना काहीच नाही. त्याच्यावर हे ऑनलाईन चलानचे दंड, ऑनलाईन परत हे RTOचे हे परत काय म्हणतात आपले RTO प्रशासनावर नाराजगी आहे, अधिकाऱ्यांवर नाराजगी आहे. पण याच्यामध्ये सरकारने कुठंतरी यांच्यावर लगाम लावला पाहिजे आणि आम्हाला रिलीफ दिली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आणि आम्ही गाड्या बंद करणार नाही. आम्ही संविधानाने जो हक्क दिलेला आहे आम्हाला
लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन वगैरे हे करणार आणि हा उठाव 100% संपूर्ण महाराष्ट्रात करणार सरकारच्या विरोधात. यामुळे सरकार बदनाम होत आहे. सरकारने याचे संज्ञान घ्यावं आणि आम्हाला फक्त रिलीफ द्यावं एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक 8 ते 10 दिवसामध्ये आता आमची आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी एक राज्यस्तरीय परत बैठक मुंबई किंवा अजून कुठे रिजनल ऑफिसला जिथे होईल तिथे आम्ही सर्वांचं ठरेल. त्याच्यानंतर पण आंदोलन लवकरच होणार हे 100%. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.